अय्यो! प्रेमात हेही असतं? हो, तेही असतं. शुभ अश्विका. हं. सो पार्ट आहे 110, 110. पार्ट 109 मध्ये बघितलं होतं आपण. अश्विका मस्त शुभला घेऊन मंदिरात गेली आणि दोघांनी खूप सुंदर मोमेंट्स शेअर केले. रात्री ठरवलं की दुसऱ्या दिवशी दोघं सेम कलरचे कपडे घालून ऑफिसला जाणार. आणि तसंच दुसऱ्या दिवशी अश्विका मम्मासोबत मंदिरात जाते आणि शुभसोबत क्यूट सेल्फीज शेअर करते. आणि मग ऑफिसमध्ये शुभला नुपूर बोलते. पण त्याच वेळी अश्विकाचा सॅड कॉल येतो कारण तिला पिरियड्स आलेले असतात. तर तेव्हा शुभ तिला सांभाळतो. तिच्यासाठी चॉकलेट्स वगैरे ऑर्डर करतो आणि तिचं मन हलका करतो. सो आता पुढे बघू. तर अश्विका बोलते, "अरे चॉकलेटची काय गरज होती? तू पण ना खरंच. बरं मी ठेवू का कॉल?" तर शुभ बोलतो, "इयरबड्स कनेक्ट करून काम करत आहे मी, सो फोन चालू असू दे. बिकॉज तुला असं वाटेल की मी सोबत आहे तुझ्या आणि तेवढंच पेन रिलीफ फील करशील. आणि डार्क चॉकलेटमुळे भरपूर पेन कमी होतं सो तुझं. सो ते खा, कळलं? आणि मी करतो माझं काम, सो त्याबद्दल नको टेन्शन घेऊ." सो मग अश्विका असंच हेडफोन्स कनेक्ट करून डेस्कवर डोकं ठेवून निवांत डोळे बंद करून असते आणि शुभ आपलं काम करत मध्ये-मध्ये गाणं गुणगुणत असतो. हं. तर अश्विकाला तेवढंच बेटर फील होत असतं, लाइक शुभ जवळपास असल्याची फीलिंग येत असते. तर काही वेळाने ऑर्डर येतं अश्विकाचं, तर गार्ड बोलवायला येतो. तर अश्विका जाते आणि घेऊन येते ते चॉकलेट्स, अश्विकाची फेव्हरेट चॉकलेट्स असतात. तर खूप हॅपी होते आणि तसंच शुभला बोलते, की "थँक सो मच बेबी." लाइक खरंच या पेनमध्ये इतकी चिड होते आणि इतकं त्रास होतो ना, पण तू इतकं स्पेशल केअर करत आहेस, तर खूप रिलॅक्स वाटत आहे आणि मन सुद्धा खूप शांत आहे. थँक सो मच माय लव्ह. थँक्स अ लॉट. तर शुभ बोलतो, "आभार प्रदर्शन झालं असेल तर चॉकलेट खायला स्टार्ट करा. म्हणजे तुला पुन्हा पेन कमी होईल आणि तेवढंच बरं वाटेल आणि माझं हे प्रेम, काळजी करणं नॉर्मल आहे. आय मीन यात एवढं थँक्स बोलायची गरज नाहीये. सर्व पार्टनरला वाटते आपल्या गर्लफ्रेंडबद्दल इतकी काळजी. सो मी जगावेगळं असं काही नाही केलं." तर अश्विका बोलते, "जगापेक्षा वेगळंच करतो तो. ऑफिसमध्ये आहे, कामात आहे, तरी माझ्याशी बोलत, काळजी घेत आहे. लाइक मला मला बरं वाटावं म्हणून आधी विचार करत आहे आणि मॅनेजर कामाबद्दल ओरडून गेले, तरी इयरबड्स कनेक्ट करून काम करत बोलत आहे. पण हेच दुसरं कोणी असू दे, असं काही नसतं केलं." हं, खरं आहे, खरं आहे. तर शुभ बोलतो, "प्रत्येक व्यक्तीची काळजी, प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते गं. सो तू एवढा विचार करू नको आणि तुला बरं वाटलं तर काम करणार आहे तू, हो ना? पण घरी जाणार नाहीये ना?" तर अश्विका बोलते, "ॲक्चुअली शुभ माझ्या सुट्ट्या खूप झाल्या आहेत, तर कामाचं भरपूर प्रेशर आहे. पूर्ण टीम माझ्यावर डिपेंड आहे. सो म्हणून नाही जात आहे मी आणि असं पण जेवढं कामात डोकं लावून ठेवेल, तेवढं पेनकडे लक्ष जाणार नाही. सो हेही चांगलंच आहे ना." तर शुभ बोलतो, "जितक्या स्वीटली बोलली ना तू, हे तेवढंच काळजीपूर्वक काम कर. कामाचं प्रेशर म्हणून काळजी घ्यायचं विसरू नको. ओके?" तर अश्विका बोलते, "हो, ठीक आहे." अँड देन कॉल कट. सो दोघेही कामात बिझी होतात. तर काही वेळाने अश्विकाकडे नुपूर येते कामाचं कारण घेऊन आणि बोलते, की "शुभ तू मला घेऊन बाहेर गेला बोलायचं आहे म्हणून आणि अश्विका सोबत बिझी झाला. पण तुला इकडे आल्यानंतर पण आठवलं नाही ना, की मी वेट करत असेल, तर 2 शब्द क्लिअर बोलून सांगावं वगैरे?" तर शुभ तसंच नुपूरकडे बघत बोलतो, की "तुला मी मागेच सर्व सांगून आहे, तरी तुला पुन्हा क्लिअर सांगायलाच पाहिजे का? इफ येस, देन बोलू आपण नंतर आणि सॉरी. मगाशी माझ्यामुळे तुला पण ओरडा बसला ना?" तर नुपूर बोलते, की "ते सोड तू. मला त्यावर काही घेणं-देणं नाहीये. पण तू बोलायचं होतं स्वतः. पण तू विसरला, नेहमीसारखाच." तर शुभ शांतच असतो असं एकसारखं बघत. तर नुपूर बोलते, की "काय झालं असं बघायला? काही चुकीचं बोलली का?" तर शुभ बोलतो, "तुझ्या डोळ्यात बघत होतो, की किती प्रेम आहे माझ्यासाठी. पण तिथे प्रेम नाही, तर फक्त राग दिसत आहे." तर नुपूर बोलते, "तू लेफ्ट डोळ्यात बघ ना, किती प्रेम आहे तर." तर शुभ हसत बोलतो, की "अच्छा राईट डोळा रागाचा आणि लेफ्ट प्रेमाचं असं काही असतं का?" तर नुपूर हो बोलत हसत असते. तर इतक्यात दुसरा कलीग येतो आणि बोलतो, की "शुभ चल ना कॉफी पिऊन येऊ." आणि तो मॅनेजर गेलाय बाहेर, सो चल टेन्शन नाहीये आता. ओहो! तर नुपूर बोलते, की "हो का? चल मग मी पण येते हां, कॉफी प्यायला." वॉव! वॉव! आणि मग तिघेही जातात. तर तो कलीग कॉफीसोबत स्मोक करत असतो. तर बाजूला जाऊन बसतो आणि शुभ, नुपूर एकत्र बसलेले असतात. तर नुपूर विचारते, की "माझ्या बेस्टीच्या घरी पप्पा बसले आहेत, सो तिच्याकडे जायचं होतं. सो तू सोबत येशील का?" तर शुभ बोलतो, "हे बघ नुपूर, आपल्यामध्ये कधीच काही नाही होऊ शकत लाइक कपलसारखं प्रेम, काळजी अँड ऑल. तर हे असं फ्रेंड-फ्रेंड म्हणून सोबत फिरून तुझी अटॅचमेंट तुझं सर्व वाढेल.
आणि नंतर त्रास होईल तुला. त्याचं काय करशील तू? मी तुला एकच एक नेहमी-नेहमी समजावून सांगू शकत नाही, कारण माझं पण एक पेशन्स लेव्हल आहे. सो प्लीज. तर नुपूर बोलते, "शुभ मी प्रॉमिस करते तुला, की काहीही झालं तरी मी स्वतःला त्रास करून घेणार नाही आणि तुलाही माझ्यापुढे कुठला त्रास होऊ देणार नाही. पण तू ॲज अ बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत राहा. मला इमोशनल सपोर्टची गरज आहे. कारण मी पूर्णपणे तुझ्यावर डिपेंड आहे. बिकॉज मी खूप हॅपी असते जेव्हा केव्हा तू माझ्या जवळपास असतो किंवा माझ्याशी बोलत असतो आणि माझ्यासोबत खरंच चांगलंच काहीतरी घडत जातं, पण वाईट काही नाही. लाइक माझं माइंड, हार्ट एकदम रिलॅक्स असतो जेव्हा तू असं सोबत असेल किंवा जवळ असेल तर. तर शुभ बोलतो, "पुढे काय डिसाईड केली आहे मग तू? लाइक मॅरेज एंड ऑल बद्दल?" तर नुपूर बोलते, "जेव्हापर्यंत तू सोबत आहेस तेव्हापर्यंत राहा. बाकी त्यानंतरची लाईफ मी अजून तरी विचार करू शकली नाहीये. सो मला त्याचा आन्सर पण देता येणार नाहीये. आणि बाय द वे आपण असं बोलल्याने, भेटल्याने अश्विकाला प्रॉब्लेम असेल, तर तिला नको सांगू. कारण मला नाही आवडणार माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला. सो प्लीज." तर शुभ बोलतो, "हो, तिला नाहीच आवडत म्हणून तिच्यापासून तुझ्याबद्दल सर्व लपवणं आहे. सो डोंट वरी." हां. आणि मी तुझ्यासाठी इतका विचार करून एवढं सर्व करत आहे, पण तू जास्त काही पुढचा विचार करू नको. तर नुपूर हो बोलून तसाच उभी होते. कारण कलीग येतो तिथे. तर शुभ बोलतो, "नुपूर, तू आत जा आता." नुपूर आत चालली जाते. तर तो कलीग शुभला बोलतो, की "तू शुभ अश्विकासोबत रिलेशनमध्ये आहेस ना? मग नुपूरसोबत काय बोलते इतकं? आणि हे असं जवळ बसणं काय आहे लाईक?" आणि तुला माहीत नसेल तर सांगतो, तुम्हाला दोघांना सोबत फिरताना बघून आहे भरपूर वेळेस बघितलंय मी. तू डबल डेटिंग करत आहेस का? तर शुभ बोलतो, "नो वे, असं काही नाहीये. सोबत फिरताना मीन्स ते लाँग ड्राईव्हला गेलोय आम्ही आणि जवळ बसणं काय नॉर्मल तर बसली होती ती. लाइक कंप्लीट टच नव्हती आणि डबल डेटिंग वगैरे काही नाहीये. इतक्या खालच्या थराचा नको समजू मला प्लीज. असं काही नाही, ओके." "हो का?" तर तो कलीग ठीक आहे बोलतो. देन दोघेही थोडा वेळ बोलतात आणि मग आत जाऊन काम करत बसतात. तर काही वेळाने अश्विकाचं काम करून होतं, तर तसंच बॅग घेऊन निघते आणि शुभला कॉल करते. तर शुभ रिसीव्ह करताच अश्विका बोलते, की "शुभ, माझं काम झालंय पूर्ण. सो मी निघते आहे आता घरी जाण्यासाठी आणि तुला किती वेळ आहे?" तर शुभ सांगतो, की "मला हाल्फ अवर लागेल पुन्हा. सो घरी जाऊन तू अंघोळ कर, हेअर वॉश कर आणि रेडी राहा आणि सुविशाला पण घे सोबत जर ती येणार असेल तर." तर अश्विका ठीक आहे बोलून घरी तसंच चालली जाते. अश्विका अंघोळ करून, हेअर वॉश करून, मस्त ड्रेस घालून रेडी होते आणि तसंच सुविक्षाला बोलते, की "येणार आहे का तू बाप्पाचं दर्शन घ्यायला? आता मी आणि शुभ जाणार आहे." तर सुविक्षा हो बोलून तसाच रेडी होते आणि मग घरी मम्माला सांगून निघतात दोघीही. तर सुविक्षा गाडी चालवत असते आणि मग थोडं पुढे जाऊन शुभचं वेट करत असतात. देन काही वेळाने शुभ येतो मस्त रेडी होऊन आणि मग जातात तिघेही बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर आज शुभ आणि सुविक्षा जातात आणि बाहेर गेटवर थांबून अश्विका नमस्कार करते. आणि मग शुभ आणि सुविक्षा जाऊन दर्शन घेऊन परत येतात. ओह! वॉव! दॅट्स नाईस प्लॅन. तर बाहेर येताच शुभ विचारतो अश्विकाला, की "कसं वाटत आहे?" अश्विका बोलते, "खूप मस्त वाटत आहे. लाइक खूप रिलॅक्स फील करत आहे मी." तर शुभ बोलतो, "इथे बाहेर जरी उभी राहिली आणि मनापासून बाप्पासोबत बोलली, तरी मन प्रसन्न होतो. मनात बाप्पा हवा आहे आपल्या, बाकी कुठून पण दर्शन घेता येतं. आणि तू बघ, इथे आली तरी किती बेटर वाटत आहे ना, एकदम आत जाऊन आल्यासारखं." सो हेच प्लॅन होतं माझं. तर अश्विका तसं स्माईल करत छान थँक्स वगैरे बोलते. आणि मग शुभ विचारतो सुविक्षाला, की "कुठे जायचं आहे मग? आता सांग गं तू." सुविक्षा काय सांगणार आता? तर सुविक्षा बोलते, की "आता घरी जायचं. पुन्हा कुठे जाणार आहे?" तर शुभ बोलतो, की "अच्छा, आज काही नाही खाणार का?" तर सुविक्षा बोलते, की "नाही, मला बिलकुल भूक नाहीये. आताच दी यायच्या आधीच खाल्लं मी घरी, सो मला काही नको आहे." तर शुभ बोलतो, "चला मग कॉफी तरी पिऊ." तर अश्विका बोलते, की "मला काही नको प्लीज. कारण खूप चॉकलेट खाल्ली आहे मी, सो मला काही नाही जाणार." तर शुभ थोडं लहानसा फेस करतो सॅड टाइप. तर बोलतो, की "चला जाऊ द्या मग, घरी जाऊ." तर सुविक्षा हसायला लागते आणि अश्विका पण. तर शुभ बघताच विचारतो, की "काय झालं असं हसायला? हां, काही जोक आठवला का दोघींनाही एकाच वेळेस? नक्की काय झालं?" तर सुविक्षा बोलते, की "आम्ही खोटं बोलत होतो. आम्हाला दोघींना पण आज ते खायचंय किंवा प्यायचंय जे तुम्ही डिसाईड करणार. कारण नेहमी आम्ही डिसाईड करतो, सो आज तुम्ही करायचं आणि आपण सगळे खायचं आहे आणि तुमचे फेस एक्सप्रेशन बघायला म्हणून आम्ही असं खोटं बोलत होतो. बाकी कोणीही काहीही खाल्लेलं नाहीये." तर शुभ बोलतो, "अच्छा बेटा, माझ्यासोबत मस्ती केली आहे ना? ठीक आहे, ठीक आहे. बघतो नंतर तुम्हाला." देन तिघेही जातात मस्त एका ठिकाणी आणि शुभला मेनू कार्ड देतात. तर शुभ ऑर्डर करतो.
तर दोघी ऐकून खूप हॅपी होतात बिकॉज ते फूड दोघींना पण आवडत असतात. तर सुभिक्षा बोलते, की "मी खूप घाबरून होती हां. असं काही तर ऑर्डर नाही ना करणार जे मला बिलकुल आवडत नाही." पण नाही. तुम्ही एकदम बेस्ट ऑर्डर केलाय. लाइक वन ऑफ माय फेव्हरेट फूड. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 111 मध्ये बघणार आहे आपण. ह्यावर शुभ काय बोलतो, कसा रिएक्ट करतो आणि पुन्हा काय-काय बोलणं होतं आणि नुपूरचा ट्विस्ट येणार आहे लगेच यांच्या भेटीनंतर. सो ते कसं हँडल करतो शुभ आणि काय-काय बोलतो आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे, तेही बघू. सो रायटर एंड एडिटर शुभ वासेकर. हाय, हाय.